घेऊन 25 सप्टेंबर रोजी प्रहार पक्षप्रमुख, दिव्यांग मंत्रालय प्रमुख बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावरती राज्यातील हजारो दिव्यांगांनी आंदोलन केलं। या दिवशी प्रचंड पावसामध्ये स्वतः बच्चूभाऊ 6 तास मंत्रालयासमोर आणि आमदार निवाससमोर आंदोलनासाठी बसून राहिले। मुख्यमंत्री महोदयांचा निरोप घेऊन या जिल्ह्याचे पालकमंत्री, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे निरोप घेऊन बच्चूभाऊकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या 21 मागण्यापैकी मानधनाची मागणी आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे 30 सप्टेंबर रोजी निकाली काढत आहोत आणि या 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर दिव्यांगांचा पगार वाढला नाही तर त्याला मी स्वतः जबाबदार राहील, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते। 30 सप्टेंबरची कॅबिनेट होऊन गेली, दिव्यांगांचा 1 रुपया देखील वाढला नाही, 1 रुपया मानधन देखील वाढलं नाही। बच्चूभाऊंनी स्पष्ट सांगितलं होतं अब्दुल सत्तार साहेबांना, आमचा 1 रुपया देखील जर वाढला नाही, तुम्ही जर पोकळ आश्वासन आम्हाला दिलं तर आम्ही तुमच्या घरावर सिल्लोडला येऊन आम्ही आंदोलन करू। आणि आमचं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी पाळलं नाही, म्हणून स्वतः बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली या सिल्लोड शहरामध्ये त्यांच्या बंगल्यावरती निषेध आंदोलन आणि ठिय्या आंदोलन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी रामदास खोत, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य। या आंदोलनासाठी महाराष्ट्रातले दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांनी जवळजवळ 288 आमदार या महाराष्ट्रात आहेत, फक्त नावापुरते आहेत। बच्चूभाऊंनी त्यांचा मतदारसंघ सोडून या राज्यातल्या दिव्यांग, दीनदुबळ्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विधवा महिलांसाठी यांच्यासाठी त्यांनी लढा या महाराष्ट्रात उभा केला। देशात नाही असं, या भारत देशात नाही असं दिव्यांगांचं मंत्रालय प्रथमतः या महाराष्ट्रात उभं केलं। या राज्यामध्ये कितीतरी आंदोलनं करून विधानसभेमध्ये आचारसंहितेमध्ये प्रश्न मांडून विधान भवनामध्ये भाषणं करून ते 125 शासन निर्णय बच्चूभाऊंनी या दिव्यांगांसाठी काढलेले आहेत, परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी ह्या सरकारकडून होताना दिसून येत नाही। 25 तारखेला आमचं जे मुंबईला जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये औरंगाबादचे जे अब्दुल सत्तार आहेत पालकमंत्री साहेबांनी, बच्चूभाऊ भर पावसात दिव्यांगांना घेऊन आंदोलनाला बसले असताना अब्दुल सत्तार साहेब 2 वेळा मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले की भाऊनी सांगितले की आम्हाला एकतरी आमची पेन्शनची मागणी मान्य करा। अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की नक्कीच आम्ही तुमची एक मागणी पूर्ण करू अधिवेशनामध्ये, परंतु या अब्दुल सत्तार साहेबांनी आणि या सरकारनं आमच्या महाराष्ट्रातल्या दिव्यांगांची थट्टा केलेली आहे, आमचा अपमान केलेला आहे, आमच्या दिव्यांग बांधवांना फसवलेलं आहे। आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही राज्यातले हजारो दिव्यांग इथं आज आम्ही जमा होत आहोत आणि आजपर्यंत या पेन्शनचा किंवा सगळ्याच मागण्यांचा जर अधिवेशनात निर्णय नाही झाला तर आम्ही अब्दुल सत्तारचा बंगला आज आम्ही ताबा घेणार आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून सोडणार नाही। कसं देत नाही, कसं देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, या सरकारचं करायचं काय, अजित पवारचं करायचं काय, एकनाथ शिंदेचं करायचं काय, अपना बिडू अपना बिडू। अरे देश का नेता कैसा हो, दिव्यांगांना 6000 पेन्शन, दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा। दिव्यांग